जानवी तू त्याच्या बाबतीत एक्स्ट्रा पॉझिटिव्ह होती असं. अरे पण मोबाईल कशासाठी असतो हे बघ, लँडलाईन नाही उचलला ना तर आपण समजू शकतो की माणूस आजूबाजूला नाहीये, त्या जागेवर नाहीये, पण मोबाईल कट करण्याला काय अर्थ आहे? अगं पण मग त्याला वेळ मिळाला की तो करेल ना आपल्याला कॉल बॅक. इतकी हायपर नको होऊस. आणि आत्ता ह्या क्षणी त्याने तुला कॉल बॅक केलाच पाहिजे, हा कसला हट्ट आहे? असं नाही रे श्री, पण मला कळत नाहीये. मला आता असं वाटतंय की अचानकच, पण त्याने आता आपल्यात असायला हवं. अगं कदाचित तो त्याच्या मित्रांबरोबर असेल किंवा एखाद्या मैत्रिणी बरोबर असेल. अचानक ताईचा फोन आला, आता मी हिचा फोन कसा काय उचलू असा प्रश्न पडला असेल त्याला. एवढं इथे काय करताय तुम्ही दोघं? नाही म्हणजे हा वेळेचा अपव्यय आहे श्री. म्हणजे आम्ही सगळे तिकडे धमाल करतोय आणि तुम्ही असं कोपऱ्यात उभं राहून गुलुगुलू काय बोलताय? हा नाही, मला मान्य आहे डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवा, पण तो असा नाही. हा एक तर आमच्यामध्ये या किंवा संपूर्ण जगाकडे पाठ फिरवून इथून निघून जा. हा यांना आपल्या बरोबर नाही काका, नाही, आम्ही येतो. चला या. खोल्यांमध्ये एकटं राहायला सांगितलंय, सगळ्यांमध्ये नाही. त्या आईस्क्रीम वाट बघतोय तुझी. हॅलो हॅलो, पिंट्या कुठे आहेस? ताई घरी पोहोचतोय. तू कुठे होतास? ऑफिस मध्ये. एवढा वेळ? अगं हो, एका कामात अडकलो होतो. मी फोन करत होते तुला. सो सॉरी ताई, तुझे फोन उचलू नाही शकलो. बरं आता फोन करून तुझी झोपमोड केली का मी? नाही, अरे हे मनीष आणि गीता आत्ताच गेलेत ना. ताई कसा झाला कार्यक्रम? छान, पण तू यायला हवं होतस. ओ, हे तू म्हणून फोन करत होतीस मला? आणि पुढचे काही दिवस सॉलिड बिझी असणार आहे मी. म्हणजे ताई, माझ्या साहेबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. मला लीडर केलं एका प्रोजेक्टचं. अरे वा, खूप छान. पण कसलं प्रोजेक्ट? ते आता नाही सांगता येणार मला तुला. ठीक आहे पिंट्या, पण व्यवस्थित आहे ना सगळं? ताई तू काहीही काळजी करू नकोस, इथे सगळं व्यवस्थित आहे. तुला माहिती आहे ताई, माझे साहेब खूप चांगले आहेत. आणि त्यांना जेव्हा कळलं ना की बाबांच्या पायाचं ऑपरेशन करायचं आहे, त्यांनी लगेच मला चेक दिला ताई. हॅलो हॅलो ताई. ताई काय झालं? नाही, काही नाही. ताई तुला आनंद नाही झाला? पिंट्या, अरे तू आत्ताच जॉईन झालायस आणि बाबांच्या ऑपरेशन साठी चेक दिला त्यांनी. खोटं वाटतंय ना तुला? नाही रे, काळजी वाटते. ताई काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये अगं. फक्त आता जे काम मला साहेब करायला सांगतील ते मला करावं लागेल बस. ते सांगतील ते काम म्हणजे आता तुला बोरकर सरांनी एखादं काम सांगितलं, मग तू करतेस की नाही ते काम? तसंच. ताई काय झालं, बरी आहेस ना तू? पिंट्या, आपण भेटूया ना एकदा? हो चालेल ना, पण हे काम जरा संपू दे. ताई ऑलरेडी मला खूप टेन्शन आलंय अगं. एक तर जबाबदारीचं काम आणि सरांनी मला लीडर केलंय. अरे थोडा वेळ भेटू. चालेल ना, मी स्वतःहून तुला फोन करतो. फक्त मला जरा फ्री होऊ दे. ओके? आणि हो, भाऊजींना मी विचारलंय म्हणून सांग. ठेवू फोन? तू पोचलास का घरी? एका मिनिटात पोचेन. हो, काळजी घे रे. बाय बाय. जानवी, जानवी, जानवी. अगं आपल्या केक्स अँड कुकीजना सॉलिड डिमांड येते. म्हणजे मला असं वाटलं होतं की सगळ्या मोठ्या शहरांमधूनच काय ती आपल्याला डिमांड असेल, पण अगं महाराष्ट्रातल्या इंटिरियर्स मधनं सुद्धा खूप डिमांड येते. इनफॅक्ट उद्या बँगलोर आणि अहमदाबादचंही करणार आहे. आपली मार्केटिंग टीम इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्यासाठी खूप मार्केटिंग करत आहे. काकाचा हातभार लागला म्हणून मला तरी असं वाटतं की आपली कंपनी आता चौपटीने वाढेल. अरे वा, मस्त.
काय ग, काही टेन्शन आहे? नाही. पिंट्याशी झालं ना तुझं बोलणं? हो काय मग, काय म्हणत होता? बिझी होता ना? हो, पण मला ना जरा वेगळीच काळजी वाटते. अरे म्हणजे म्हणजे पिंट्याचा बॉस त्याच्यावर जरा लवकरच आणि जरुरीपेक्षा जास्तच मेहरबान झालाय असं वाटतंय मला. अगं मे बी त्याच्या कामावर बॉस खुश झाला असेल. बाबांच्या ऑपरेशनचे पैसे देऊन टाकण्या इतकं. हे जरा वियर्ड आहे. नाही पण म्हणजे अशक्य नाहीये. काय होतं ना, आपण हल्ली ज्या व्यवहारी जगात वावरतो ना, तिथे एखाद्यानं चांगल्या हेतून जरी काही केलं ना, तरी आपण पहिल्यांदा त्याच्या हेतूवर शंकाच घेतो. तसं असेल, पण तरी मला पिंट्याची जास्त काळजी वाटते. जान्हवी अगं, का काळजी करतेयस? छान इतका आता नोकरी लागलाय ना तो, त्यानं इम्प्रेस केलं असेल त्याच्या बॉसला. पिंट्या आहे ना श्री, त्याला सतत कोणीतरी मार्गदर्शक लागतो. म्हणजे साधा आहे रे तो. असा पटकन एखाद्याचा इन्फ्लुएन्स होतो त्याच्यावर, तो वाहवत जातो. पूर्वी मी होते, माझ्याशी सगळं शेअर करायचा तो, आणि माझं लक्षही असायचं त्याच्यावर. अजूनही लक्ष असतं तुझं, अगदी बारीक. तसं नाही रे, पण शेअरिंग नाही होत ना आमच्यात. अगं मग भेट ना त्याला. त्याला भेटायला वेळच नाहीये. तो काय करतो, कुणासाठी काम करतोय, त्याच्या कामाचं स्वरूप काय. म्हणजे तुला याची कल्पना नाहीये? म्हणजे मी पिंट्याची नोकरी तितकी सिरियसली घेतली नव्हती रे. मला असं वाटलं होतं की काही दिवस तो ही नोकरी करेल आणि मग सोडून देईल. नाही म्हणजे त्याने नोकरी करावी असं मला वाटतंय, पण या आधीचे 2 अनुभव लक्षात घेता मला खरंच असं वाटलं होतं की ही नोकरी सुद्धा तो काही दिवस करेल आणि मग सोडून देईल. पण यावेळी त्याने मला प्लेझंट सरप्राईज दिलाय. त्याने खूप सिरियसली घेतली आहे त्याची नोकरी. म्हणजे छान वाटतंय मला, पण मला काळजीही वाटतेय. जान्हवी तुला एक सांगू, पिंट्यानं आता मोठा झालाय. त्याचं त्याला ठरवू दे ना. त्याच्या प्रत्येक कामामध्ये घरातल्यांनी लक्ष घातलेलं त्याला कदाचित नाही आवडणार. जरा थांब, सांगेल तुला तो, सगळं सांगेल. कारण काय ना, त्याला असं वाटेल की आपण खरंच मनापासून काहीतरी करायला जातो आणि यांचा विश्वासच नाही माझ्यावर. पटतंय तुझं. हो ना? मग चल झोप आता. आणि तू? अगं मला काही महत्वाचे मेल्स चेक करायचे आणि कदाचित मला एक फोनही येईल. तू झोप ना, मला थोडा उशीर होणार आहे. ए श्री, उद्या कर ना जान्हवी प्लीज. अगं आता आपण ही सगळी नवीन प्रोडक्ट्स लॉन्च केलेत की नाही, मग त्याला इतका वेळ हा द्यावा लागणार. मी एक काम करतो, हे सगळं सेट झालं ना की एक 2-4 दिवस सुट्टी टाकतो. मग आपण कुठेतरी फिरायला जाऊ ना. काय चल झोप, मी खालती आहे. तू पण झोप, पण वेळेत. हो, काम झालं की लगेच झोपेन. चल, गुड नाईट. गुड नाईट. बाबा, बाबा तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल. बाबा, किशोर साहेब आहेत ना, त्यांनी मला लीडर केलंय.
लीडर केलंय? कोणाचा आणि कशासाठी? बाबा एक आंदोलन होणार आहे त्याचा. कसलं आंदोलन? बाबा आपल्या देवाचा, आपल्या धर्माचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध आंदोलन आहे. अरे कोणी केलाय देवाचा आणि धर्माचा अपमान? कुणी का करेना? पिंट्या, तू तुझ्या साहेबाला सोडू नकोस, कळलं ना? अरे देव माणूस आहे तो. बाकी कुणी काही केलं ना तरी चालेल, पण तू तुझ्या साहेबाला दुखवू नकोस. बाबा तुम्ही नका ना काळजी करू. हो किशोर साहेब खरंच खूप चांगले आहेत. हो. अरे मी त्याबद्दल शंका घेतच नाहीये पिंट्या, पण तू नक्की कुठल्या आंदोलनात सहभागी होतोयस ते एकदा नीट सांग तरी आम्हाला. बाबा अहो असे खूप लोक असतात जे आपल्या देवाचा अपमान करतात, आपल्या धर्माला गृहीत धरतात. त्यांच्या विरुद्ध आंदोलन आहे हे सांगितलंयस तू मला, पण हे तुझ्या ऑफिसचं काम आहे का? पण किशोर साहेबांचं तर काम आहे ना बाबा, आणि आपल्या धर्मासाठीचं पण काम आहे. धर्म म्हणजे काय हे तरी तुला नीट ठाऊक आहे का रे बाळा? आपला धर्म काय, त्याची शिकवण काय, असं जर तुला विचारलं तर सलग 5 ओळी तरी तुला पटकन बोलता येतील का? अहो त्याचा काय संबंध आता? आणि तुम्ही अशी आता खुसपट काढत बसू नका. हे बघ कला, ही खुसपट नाहीये, हे अत्यंत महत्वाचं आहे. तो नक्की काय करतोय ते त्याचं त्याला तरी ठाऊक आहे की नाही हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय मी. पण बाबा आपल्या धर्मावर प्रेम करण्यासाठी धर्म म्हणजे काय, त्याची शिकवण म्हणजे हे सगळं करण्याची तशी गरज काय? का नाही? का गरज नाही? आणि मुळात तू काय करतोयस, कशासाठी करतोयस याचं काहीतरी ठोस असं उत्तर तुझ्याकडे असायला नको का पिंट्या? बाबा मी हे काम करतोय कारण किशोर साहेबांनी तुमच्या कारण किशोर साहेब गेली 10 वर्ष हेच काम करत आहे. पिंट्या, अय्याजी फोटोज मध्ये फार काही स्पष्ट कळत नाहीये, पण तू ना एकदा तिथे येऊन बघ. आपलं नवीन युनिट असं मस्त दिमाखात उभं आहे. सगळी नवीन इक्विपमेंट्स आहेत. ये नाही का? येईन, नक्की येईन. खर तर ना तू नारळ वाढवायलाच यायला पाहिजे होतस. अरे आता तुम्ही मुलं आहात ना, मी कशाला उगाच नमस्कार करून घ्यायला यायचं? असं नाही ग. तू आहेस, कांता आहे. कांताने खूप मोठी झेप घेतलेली आहे. एकदा डोळे भरून पाहायला येईनच, पण नसता मान नका देऊ बाबा मला. मान तर आहेच, तू तो स्वीकार किंवा स्वीकारू नकोस. पण खरंच सांगतो, काकांनी खरंच खूप मोठी उडी घेतली, आणि हे सगळं स्वतःहून, उगाच कुठलाही सक्तीचा रामराम नाही, मनापासून. आणि त्याच्या प्रॉडक्टची क्वालिटी काय कमाल आहे माहितीये. इंटिरियर्स मधनं सुद्धा डिमांड येते. अर्थात आता ब्रेक इव्हनला पोहोचायला वेळ लागेल, पण होईल हळू. वेळ तर लागणारच ना रे. हे पण एक नवीन कंपनी सेटअप करण्याचा एक्सपिरियन्स काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे गेली इतकी वर्ष मी तू कसलेल्या जमिनीवर शेती करत होतो, पण आता इथे जमिनीचा तुकडा सिलेक्ट करण्यापासून सगळी तयारी आहे. हो, पण अर्थात काकाचे स्किल्स आणि एक्सपर्टीज माझ्या बरोबर होते म्हणून हे सगळं शक्य झालं. एक लक्षात ठेव श्री, तुम्ही दोघही मालाचा दर्जा घसरता कामा नाहीये. लोकांनी शपथेवर आपला माल विकत घेतला पाहिजे, क्वालिटीला पर्याय नाही. त्यामुळे आपली जी माउथ पब्लिसिटी होते ना, ती आपल्या सारख्यांच्यासाठी खरी जाहिरात असते. नाहीतर बाजारात काय हजारो प्रॉडक्ट्स येतात रे. खरंय, म्हणजे ऍक्च्युली आपण खूप ऍडव्हर्टाइजमेंट अशी करतच नाही, पण आपली एक ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यावर आपण ऑनलाईन ऑर्डर्स घेतो. इवन सोशल नेटवर्किंग साईट्स वरती सुद्धा आपली प्रोडक्ट्स आपण खूप प्रमोट करतो. अगं परदेशातनं पण इन्क्वायरीज येत आहेत. काय झालं? काही नाही रे, तुला असं बोलताना पाहिलं ना की तृप्त व्हायला होतं बघ. तुला असं वाढवलं याबद्दल आयुष्याची इति कर्तव्यता वाटते. आता मी डोळे मिटायला मोकळी. झाली सुरुवात? आईची झाली सुरुवात तुझी? अरे पण तुला परवानगी कोणी दिली? अरे पण श्री,
अरे तू इथेच, मी तुला घरभर शोधतोय. काय झालं रे? आई, अगं आपल्या नवीन प्रॉडक्ट्सला फक्त महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली आणि चंदीगडहून सुद्धा मागणी आहे. खूप लोक चौकशी करतायत, ऑर्डर्स देत आहेत. अरे कळल्या धावत आलो तुला सांगायला. क्या बात है काका, अभिनंदन. थँक्यू. आई सुखी राहा. अभिनंदन. हो येत आहेत, दोघ जण येतीलच इतक्यात. नाही नाही बरं, पण भागीरथी मॅडम दिसत नाहीये. नाही, त्या बाहेर गेल्या आहेत. त्या एका शाळेच्या कार्यकारी मंडळावर आहेत ना, त्यांची मीटिंग होती म्हणून गेल्या आहेत. अच्छा. वीणा मॅडमनी त्यांच्यासाठी परदेशातून हे पुस्तक पाठवलंय. देईन मी त्यांना नक्की. हॅलो. हॅलो, काय म्हणतेस, कशी आहेस? मी मजेत, तुम्ही कशा आहात? मी पण मजेत. अगं वीणा मॅडमनी भागीरथी मॅडमसाठी हे पुस्तक पाठवलं होतं ना, म्हणून आले होते. पण बरं झालं आलात. गेल्या वेळी श्री इतका घाईत होता की तुमचं आणि त्याचं काही बोलणंच नाही झालं. पण तो आज आहे घरी, मी बोलवते. हॅलो 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 हॅलो, काय म्हणताय? मस्त. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त मजेत. आय एम सॉरी, मागच्या वेळी मी खरंच खूप घाईत होतो, त्यामुळे आपलं बोलणं नाही झालं. नाही, इट्स ओके. माझ्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल, पण हिच्यासाठी मात्र नक्की वेळ काढा. अहो, आमच्याकडे कन्सीव्ह करण्याची इच्छा घेऊन जी कपल्स येतात ना, त्यांना आम्हाला सगळ्यांना हेच सांगावं लागतं. आणि याचं खरं तर आम्हाला आश्चर्य वाटतं. एकमेकांसाठी वेळ काढा. हो ना. अहो, ह्यांना स्वतःसाठी सुद्धा वेळ नसतो. एकमेकांबरोबर घालवायला कुठून आणणार वेळ? अहो, वेळ नसतोच, पुण्याकडेही नसतो, पण तो काढायला हवा. आपल्या पार्टनरला आनंदी ठेवणं हीच खरं तर आई वडील होण्याची पूर्वतयारी असते. बाकी यात वैद्यकीय सल्ल्याची काहीही आवश्यकता नसते. म्हणजे खरं आहे तुमचं म्हणणं, पण आय एम सॉरी, मला आता खरंच वेळ नसतो. हल्ली बिझी असतो कामात थोडा. मला माहिती आहे माझं चुकतंय, पण हो ना, मग सुधारा ती चूक. अहो, आपल्या वागण्याचे आपल्या लक्षातही येणार नाहीत इतके खोलवर परिणाम होत असतात आपल्या पार्टनरच्या मनावर. आणि त्यात स्ट्रेसही असतोच. मग मला सांगा, अशा या धावपळीत निसर्ग त्याचं काम कधी करू शकेल? फक्त मूल होण्यापुरतं नाही बरं का, त्यानंतर सुद्धा आपल्या माणसांसाठी वेळ हा काढावाच लागतो. आणि मूल झाल्यावर तर जास्त. या मला पटतंय तुमचं. आणि जान्हवीला आनंदी ठेवेन मी. रादर जान्हवीला आनंदी ठेवणं ही माझी जबाबदारी असं समजेन. आणि यापुढे तर विशेष. बास, एवढं केलं तरी पुरे. कुठल्याही ट्रीटमेंटची गरज पडणार नाही तुम्हाला. अहो, मुळात प्रॉब्लेम हा असा नाहीच आहे. त्यामुळे आनंदात राहा, इतकाच वैद्यकीय सल्ला तुम्हाला. आणि आम्ही नक्की पाळू तो. थँक्यू. चला, मलाही गेलं पाहिजे. क्लिनिक मध्ये जायचंय ना. हो, आपल्याला निघायला हवं आता. चला, आपण एकत्रच बाहेर पडू. या. अच्छा. आई येतो. येतो काय? नीट जा रे. हो, बाय. श्री, मी येऊ? मनीष, तू इथे काय करतोयस? घरी जा. का? मनीष, मला तुझं आज तोंडही बघायचं नाहीये, प्लीज घरी जा. अरे पण का? म्हणजे मला तुझं तोंड बघायचंय. बघितलंस? आता जा प्लीज. श्री, अरे असं काय करतोयस? अरे ऑफिस मध्ये काम आहेत, ती संपून जातो मी घरी. मनीष, तू वेडायस का? 3 दिवसापूर्वी लग्न झालंय तुझं. तू आता इथे ऑफिस मध्ये असणं अपेक्षितच नाहीये. मान्य आहे मला, पण मला घरी बसून पण करमत नाहीये. त्यापेक्षा इकडची कामं संपवतो. आणि तू वेडायस का? अरे हे उलट असायला पाहिजे की नाही आता?
आत्ता लग्न झालंय तुझं, म्हटल्यानंतर तुम्हाला असं विचारायला हवंस की अरे श्री, मला ऑफिसमध्ये करमत नाही, मी प्लीज घरी जाऊ का? काय तू एक काम कर, इथे बस बस बस. अरे पण काम बस, आपण जरा बोलूया. काय? मला सांग, काही प्रॉब्लेम झालाय? काही टेन्शन आहे का? हे बघ, काही असेल ना तर मला सांग, आपण बोलूया.